माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार नाराज असून त्यांनी कारवाईचे संकेत दिलेत। माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करेन असं अजित पवार यांनी म्हटलं। सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये ही सर्वांचीच जबाबदारी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिले। याआधी कोकाटेंना 2 वेळा इशारा दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालंय। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो। नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच, परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल, मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ। दरम्यान कृषी मंत्री असो किंवा कुणीही भान ठेवून बोलावं अशा सूचना कोकाटे यांना दिल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं। या वक्तव्यावरून अजित पवार कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर नाराज असल्याचं दिसतं। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणी मंत्री असो, कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे। आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। दरम्यान कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी सुरू झाली आहे।